मुंबईमध्ये शिवसेनेत बंडखोरी केलेल्या उमेदवारांची यादी आता मोठी झाली आहे। मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। या नाराज अपक्ष उमेदवारांची आता समजूत काढण्याचा पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू झालेला आहे। यामध्ये मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांबरोबर संपर्क करून त्यांची समजूत काढली जाते आणि उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना आता यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कपिल, शिवसेनेमध्ये नाराजांची यादी आता वाढत चालल्याचं कळतं आहे। मोठे नेते समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, काय त्यांना यश येईल का, काय एकंदरीतच चित्र आहे? फक्त एक दिवस उरलेला आहे। उद्या 2 तारीख आहे आणि 2 तारखेला अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। या वेळेच्या आधी ह्या सर्व बंडखोर जी बंडे आहेत त्यांना कसं अर्ज मागे घेतील याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे आणि यासाठी शिवसेनेची एक मोठी टीम कार्यरत आहे। त्याच्यामध्ये उदय सामंत असतील, मिलिंद देवरा असतील, शीतल म्हात्रे असतील, असे अनेक दिग्गज मराठी, राहुल शेवाळे असतील, हे मुंबईचे नेते आहेत। हे त्याच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे का हे बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांच्या मागे लागा, त्यांच्या संपर्कात राहा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करा आणि ही सर्व प्रक्रिया सुरू आहे। आता या प्रक्रियेमध्ये किती फळ मिळतं, किती यश मिळतो शिवसेनेला हे पाहणं गरजेचं असणार आहे। खरं तर आजची रात्र आणि उद्याचा दिवस त्यात ह्या वेळेमध्ये या सर्व बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांची समजूत काढण्याचा जो एक प्लॅनिंग आहे ते आखलेलं आहे आणि त्या अनुषंगाने एकनाथ शिंदेही स्वतः पर्सनली ह्या लोकांशी बोलतायत, संपर्क साधतायत। त्यामुळे एकंदरीतच ह्या बंडखोर उमेदवारांना मागे घेणार काही बंडखोर उमेदवार किंवा ते आपल्या मतावर ठाम राहतात आणि ते उमेदवारी मागे घेत नाही, ह्या सर्व उत्तर आपल्याला उद्या मिळणार आहेत। त्यामुळे उद्या खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे। सध्या तरी शिवसेनेची एक टीम त्या बंडखोर जे उमेदवार आहे यांच्याशी संपर्कात आहे। साहजिकच आहे, अत्यंत खरं तर हा आव्हानात्मक प्रसंग सर्वच पक्षांसाठी। मात्र शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराज दिसतात, त्यामुळे आता प्रतीक्षा करूया उद्याच्या दिवसाची किती जण अर्ज मागे घेतात, किती जणांची समजूत काढण्यामध्ये या नेते मंडळींना यश येत आहे। कपिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।